सुरुवातीला रायगडमध्ये जाऊया। रायगडच्या कर्जत नगर परिषदेत महायुतीमध्ये फूट पडली आहे। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची एकत्र लढत होतीये। भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहे। 21 नगरसेवकांसाठी मतदान पार पडतंय। त्यामुळे यावेळी कर्जतमधील नागरिक कोणाला कौल देणार आहेत, मतदारांना काय वाटतंय, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। रायगडच्या कर्जत नगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होणार असून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या या पक्षांमध्ये ही लढत होताना पाहायला मिळते। यंदा या कर्जत नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी 48 तर नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रणांगणात उतरलेत। मात्र कर्जतकरांचे या नगरपालिकेमध्ये यंदाच्या निवडणुकीत काय प्रश्न आहेत ते कर्जतकरांसोबतच आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, कर्जत नगरपालिकेची निवडणूक यंदा रंगती आहे, महायुतीमधल्याच घटक पक्षांमध्ये ही निवडणूक होताना पाहायला मिळते। काय कर्जतकरांचे अजून प्रश्न आहेत जे मार्गी लागलेले नाहीत आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमधनं आपण या उमेदवारांना सांगाल? आपल्या कर्जतमध्ये विकास तर ऑलरेडी झालेला आहे। थोडाफार ज्या प्रश्न आहेत, बरोबर आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे, तो पण असं बघायला गेलं तर सुटलेला आहे। पाण्याची समस्या आहे, येत्या 2-3 महिन्यामध्ये आपले जे आमदार साहेब आहेत त्यांनी जे 58 कोटीचा निधी आणलेला आहे त्याचं काम आता झालेलं आहे, थोडंच काम बाकी राहिलेलं आहे। तर असं काही विकास झालेला आहे, थोडाफार जो विकास आहे तो बाकी राहिलेला आहे। बाकी यंदा मी तुम्हाला एकच सांगतो की कर्जतमध्ये कमळ फुलणार। कर्जतमध्ये कमल फुलेल आणि स्थानिक आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी कर्जतकरांसाठी टाकलेला आहे आणि तो विकास पाहायला मिळतोय असं भाजपकर म्हणतात। काय सांगाल, काय वाटतंय, कर्जतकरांचे प्रश्न नक्की सुटलेले आहेत? निश्चितपणे जे आता या ठिकाणी आमदार आहेत, आमदार मुळात त्यांचं ते कार्यच आहे, त्यांनी जनतेच्या सेवेसाठी त्यांना जनतेने पुढे पाठवलेलं आहे। तरी आणि ज्या पद्धतीने कर्जतमध्ये ज्या समस्या आहेत त्या मागील कित्येक वर्षापासून 10-15 वर्षापासून कर्जतमध्ये गढूळ पाण्याचं प्रमाण आहे। कर्जत नगर परिषदेमधल्या कित्येक तरी प्रभागामध्ये पाण्याची खूप दुरावस्था आहे, लोकांना खूप वणवण करावं लागते, बाहेर ठिकाणून पाणी त्यांना आणावं लागतं। त्याचप्रमाणे आता कर्जत तालुका हा पर्यटन व्यवसायासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित होत असलेला आपण सर्वजण पाहत असताना या कर्जत तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी वाहतूक कोंडीचा खूप अतिशय जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, आपण देखील एक युतीचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेत। खरंच यांनी जे प्रश्न मांडलेत, वाहतूक कोंडी असेल, पाण्याची समस्या असेल, टुरिस्टचा जो प्रश्न आहे, या प्रश्नांवर अजूनही कुठेही विकास काम होताना दिसत नाही, आरोप झालेले आहेत। कसं बघताय? पाण्याची समस्या तर इथे 100% सुटलेली आहे असंच मी म्हणेन, कारण का जवळपास 80% काम पाणी प्रश्नावर पूर्ण झालेलं आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून 58 कोटी रुपयाचा इथे फंड आलेला आहे आणि त्या माध्यमातून इथे काम होत आहे आणि 80%च्या वर हे काम पूर्ण झालं असून 20% काम राहिलेलं आहे, तेही येत्या 2-3 महिन्यात पूर्ण होईल आणि कर्जतकरांचा हा पाणी प्रश्न पुढच्या 25-30 वर्षासाठी सुटलेला असेल हे नक्कीच। त्याचप्रमाणे या प्रभागामधून मी उमेदवारी करत आहे, त्या प्रभागामध्ये मागील जे नगरसेवक होते त्यांनी काय विकास कामे केलीत हे तुम्ही त्यांना विचारू शकता, त्याच बळावर मी निवडून येणार आहे। आपण जर म्हटलात तर आपण एकीकडे जर म्हटलं तर कर्जतकर ज्यांच्या पारड्यात मतदान करतात त्याचाच विजय होता असं म्हटलं जातं। यंदाच्या कर्जतकरांच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल? कर्जत नगरपालिकेमध्ये यावेळेस परिवर्तन 100% घडणार आणि आमची परिवर्तन जी आघाडी जी आहे त्यामध्ये आमचे जे नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत आमचे दगडेबाई, त्या निवडून 100% येतील। पण आता कर्जतच्या समस्या जर विचारायला गेलं तर कर्जतमध्ये नगरपालिकेमध्ये एवढा रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आता रोडमध्ये अजूनही कर्जतमध्ये वाहतूक कोंडी होते, वाहतूक कोंडी भरपूर होते। आता 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ट्रॅफिकमुळे। आपण बघितलात तर कर्जतमध्ये अजूनही अनेक प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत। पाण्याची समस्या असेल, टुरिस्टचा विषय असेल, इथली होणारी सततची वाहतूक कोंडी असेल, या अनेक प्रश्नांवर आपण बघितलात तर कर्जतकरांनी त्यांची जी व्यथा आहे ती मांडलेली आहे। आपण बघितलात तर येणाऱ्या 2 तारखेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कर्जतकर कोणाच्या पारड्यात मतदान करतील आणि कोणत्या पक्षाला या ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवून या कर्जत नगरपालिकेमध्ये बसवतील हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीची कर्जतकर आतुरतेने वाट बघताना पाहायला मिळत आहेत। गणेश माबरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।